आजाद समाज पार्टी ने गंभीर आरोप लगाया है कि गढ़चिरौली जिले के कोंसरी में लॉयड्स एंड मेटल कंपनी की प्रस्तावित स्टील प्लांट परियोजना के लिए स्थानीय किसानों की जमीनें सस्ते दामों पर और जबरन अधिग्रहित कर दी जा रही है। जनता के कड़े विरोध के बावजूद स्थानीय नागरिकों ने पार्टी से शिकायत की है कि सरकार और कंपनी विधिवत तरीके से जबरन कृषि भूमि का अधिग्रहण कर रही है। शिकायत मिलती ही आजाद समाज पार्टी के अधिकारी सीधे कोंसरी गांव पहुंचे हैं और बैठक के दौरान आक्रोशित किसानों ने कहा कि कृषि ही हमारी आजीविका का एकमात्र साधन है। सरकार पीढ़ियों से हमारी जमीनें सस्ते दामों पर हड़प रही है। अगर हम सड़कों पर उतरेंगे तो हमारी आने वाली पीढ़ियां क्या खाएंगी। उन्होंने यह सवाल उठाया है कि पदाधिकारी द्वारा की गई जांच में ग्राम सभा के फर्जी प्रस्ताव और फर्जी हस्ताक्षरों का गंभीर मामला सामने आया। जब ग्राम सेवकों ने इस बारे में पूछा तो उन्होंने स्पष्ट रूप से प्रस्तावों की उन्हें कोई जानकारी नहीं है, यह कहकर फर्जी है। इन फर्जी प्रस्तावों को किसने और किस आधार पर तैयार किया, इस पर सवाल उठाते हुए आजाद समाज पार्टी से संबंधित लोगों के खिलाफ मामला दर्ज कर कड़ी कार्रवाई की मांग की। किसानों ने कहा कि यह सरासर अन्याय है, क्योंकि सरकार और कंपनी द्वारा लुभाए जाने के बावजूद स्थानीय लोगों को रोजगार नहीं दिया जा रहा है और दृढ़ता से कहा कि इस अन्याय के खिलाफ आवाज उठाना अपरिहार्य है और जरूरत पड़ने पर वे दिल्ली जाकर लड़ाई लड़ने के लिए भी तैयार हैं। मी राज बनसोड, आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष। आज आम्ही कलेक्टर कार्यालय गडचिरोली या ठिकाणी आले आहोत आणि आमच्यासोबत जी आहे ती सगळी मंडळी दाखवा। ही कोनसरी जो आष्टी तालुक्यामध्ये आहे, चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी या गावाजवळ आहे कोनसरी, ज्या ठिकाणी शासनाचा कोनसरी या ठिकाणी लोह प्रकल्प चालू आहे आणि त्या लोह प्रकल्पासाठी कोनसरी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात जमीन शासन अधिग्रहित करत आहे। ते जे जमीन आहे ती बळजबरीने अधिग्रहित करत असल्याचा आरोप कोनसरी येथील शेतकऱ्यांनी, तिथल्या गावकऱ्यांनी केलेला आहे। आणि आज जे ही मंडळी त्या कोनसरीतून आलेली आहे, यांनी कलेक्टरकडे आले आणि आज कलेक्टरकडे ते या जमिनी संदर्भात आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात निवेदन ते शासनाला देत आहेत। एकदम अल्प दरामध्ये जी लॉयड्स अँड मेटल कंपनी आणि त्यांच्यासोबत जी त्रिवेणी कंपनी आहे ही तिथली जमीन अधिग्रहित करत आहे। तिथं मोठ्या प्रमाणामध्ये तिथली जी जनता आहे त्या जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे नोकरीचे आमिष दाखवून तिथली जमीन ते बळकावत आहेत, परंतु त्यांना पाहिजे तो मोबदला पण त्यांना भेटला नाही आणि काही लोकांच्या जमिनी ऑलरेडी त्यांनी घेतलेल्या आहे। पण काही लोकांचं म्हणणं आहे की आमच्या काही जमिनी जरी गेल्या असल्या तरी आम्हाला जगण्यासाठी आणि पुढच्या भवितव्यासाठी, आमच्या पिढ्यानपिढ्यासाठी त्या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह असल्यामुळे त्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाही, परंतु शासन त्या बळजबरीने देण्याचा प्रयत्न करत आहेत। आमच्यासोबत जे तिथले रोशन वगैरे आहेत, त्यांची ही सगळी मंडळी आहे, तर हे त्याच्यात सांगतील की त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना जमिनी द्यायच्या आहेत, नाही द्यायच्या आहेत, त्यांच्यावर कशी बळजबरी होत आहे हे तुम्ही आता डायरेक्ट सांगा। माझं नाव रोशन कोटरंगे आहे, मी कोनसरीचा आहे प्रॉपर आणि हे आमचे शेतकरी आहेत। आम्हाला जमीन द्यायचीच नाही। आम्ही एजंट साहेबांकडे वारंवार आम्ही तक्रार नोंदवत होते, त्यांनी नोटीस पाठवत होते आमच्याकडे, तरी त्यांनी तसं सांगितलं की 80% झाले तुमच्या शेतकरी देऊन, तर ते तुम्हाला द्यावाच लागेल, त्यांनी असे म्हणत होते। आणि जे आम्हाला माहीत झाला की जे खोटा ठराव घेतली आहे, ग्रामसभा झाली आहे म्हणून जे कंपनी खोटा ठराव घेतली आहे, त्या खोट्या ठरावामुळे जे अधिग्रहण केले आहे कोनसरी गावातली जमीन, आणि आम्ही तसं तपास केलं होतं, जे खोटा ठरावची जे नोटरी वगैरे केली आहे हे लाईट्स मेटल कलेक्टर साहेबांना आम्ही वारंवार निवेदन देऊन आम्ही भेटून राहिलो, पण तसा त्यांच्या आपल्या बाजूने न बोलता त्यांनी त्या लाईट्स मेटलच्या बाजूने बोलून राहिलेले आहेत। पूर्ण प्रशासन लाईट्स मेटलच्या बाजूने बोलून राहिलेला आहे आणि जनतेचा सपोर्ट कोणीच करून नाही राहिलेला आहे। जनतेचा विचारच कोणता प्रशासन करून नाही राहिलेला आहे। आणि उद्या चालून जर आमच्यावर काही मागणी असो किंवा उद्या चालून आमच्यावर काही म्हणजे अत्याचार झाला, अन्याय, याला जबाबदार एसडीएम साहेब, शासन राहील, कलेक्टर साहेब राहील आणि जुमनाके सर तर जास्ती राहतील। आता या ठिकाणी हे जे कोनसरीचे लोक आले आहेत, ते शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी तिथं जात आहेत, यांच्या मागणी अशी आहे की एक तर त्यांना ज्या जमिनी आहेत त्या जमिनी अजिबात द्यायचा नाही आहे, बरोबर आहे, जमिनी त्यांना द्यायचा नाही आहे, त्यांचा मोबदला काही असो, परंतु त्यांचं म्हणणं आहे की याच्या आधी ज्या दिल्या त्या दिल्या, परंतु याच्या नंतरच्या जमिनी आहेत त्या आमच्या पिढ्यानपिढ्या उपजीविकेचा साधन आहे आणि त्यामुळे त्यांना जमिनी द्यायच्या नाही आहेत, हा नंबर एक। आणि दुसरा जो मुद्दा आहे की ज्या ठरावामुळे यांच्या जमिनी जात आहेत, अधिग्रहित होत आहेत, नोटीस यांना मिळाले, काही लोकांच्या ऑलरेडी गेल्या, म्हणजे 350 लोकांच्या जवळपास जमिनी गेल्या, तर जो ठराव बनवण्यात आलेला होता तो ठराव खोटा बनवण्यात आला, फ्रॉड ठराव होता।
तो ज्यांनी कोणानी बनवला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा नोंद झाला पाहिजे. आणि जर कंपनीचा याच्यामध्ये हात असेल तर कंपनीवर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे, कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्या ठरावामुळे कितीतरी लोकांचे आयुष्य, त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी बर्बाद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे यांच्या ह्या दोन प्रामुख्याने मागण्या मान्य कराव्या, याच्यासाठी कलेक्टर साहेबाकडे आज ते निवेदन द्यायला आले. परंतु कलेक्टर साहेब आज हे जसे आले त्याच वेळेस भामरागडला काही कामासाठी गेले असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. परंतु ते पुन्हा या ठिकाणी येणार आहेत. परंतु आज त्यांची ह्या ज्या दोन मागण्या आहेत ह्या प्रशासनापुढे पोहोचाव्यात, याच्यासाठी हा सदरचा व्हिडिओ आपण काढत आहोत. आणि आम्हाला शेतकऱ्यांना वारंवार नोटीस द्यावा नको. त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जो त्रास होत आहे, गावकऱ्यांना जो त्रास होत आहे, पोलीस प्रशासन असो, तिथला जिल्हाधिकाऱ्याकडून असो किंवा प्रशासनाचा कोणताही अधिकारी SDM वगैरे असो, यांच्याकडून जे वारंवार नोटीस दिल्या जाते, वारंवार त्यांना धमक्या दिल्या जातात, अशा प्रकारच्या धमक्या देऊ नयेत. या ठिकाणी एक बाई आहे, त्यांची जमीन गेल्यामुळे त्यांची आई हाय BP झाल्यामुळे आई त्यांची वारली. म्हणजे त्यांना अटॅक आला आणि त्या ज्या दिवशी सुनावणी झाली, सुनावणीच्या संध्याकाळी जशी बातमी त्यांच्या कानावर आली तशा त्यांचा जीव गेला. इतक्या गंभीर प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकारची बळजबरी करू नये अशी सुद्धा त्यांची मागणी आहे.